नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. इंदूर मनमाड रेल्वे मार्गासाठी घेण्यात येणाऱ्या शेत जमिनीचा 2013च्या कायद्यानुसार मोबदला शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. इंदूर मनमाड रेल्वे मार्गासाठी घेण्यात येणाऱ्या शेत जमिनीचा मोबदला 2013च्या कायद्यानुसार देण्यात यावा अशी मागणी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेली असून त्या मागणीसंदर्भात आज रोजी 9 गावातील शेतकऱ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. दरम्यान इंदूर मनमाड रेल्वे मार्गाच्या कामासाठी आमच्या शेत जमिनी घेतल्या जात आहेत, तेव्हा आमच्या हक्कांचा पूर्ण आदर करावा, आम्हाला त्याची योग्य भरपाई आणि योग्य मोबदला दिला जावा, जो 2013च्या कायद्यानुसार निश्चित करण्यात आलेला असून त्याकरिता आज आंदोलन करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. दरम्यान आजच्या या आंदोलनात पुरमेपाडा, आर्वी, लडिंग, अवधान यांच्यासह अनेक गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझं नाव जिभाऊ पुंडलिक शेंडगे, मुक्काम पोस्ट आर्वी, तालुका जिल्हा धुळे. आज रोजी रेल्वे अधिग्रहण संदर्भात शेतकऱ्यांची या ठिकाणी मीटिंग झाली आणि मीटिंग झाली असताना आम्ही मधल्या काळात कलेक्टरना निवेदन दिलं की शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. जोपर्यंत योग्य मोबदला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शेतकरी शेत जमीन मोजू देणार नाहीत. आम्हाला योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी आम्ही कलेक्टर साहेबांकडे केली. कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुमची मीटिंग घेऊनच आम्ही जमीन अधिग्रहण करतोय. पण वस्तुस्थिती आम्हाला अशी लक्षात येते की काही प्रिमायसेसमध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व शासनाने शेत जमीन मोजण्याचा कार्यक्रम चालू केला आहे. या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी जमलो आणि शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही कुठलाही आमचा निर्णय लागल्याशिवाय शेतकऱ्यांना या ठिकाणी पाऊल ठेवू देणार नाही, अशी सर्व शेतकऱ्यांची व माझी स्वतःची भूमिका आहे.